आम्ही लावलेली बोरवेल. तर नमस्कार मंडळी, हा आहे रविवारचा व्हिडिओ. 4 जण आणलेली पाणी चेक करायला. रुद्रचे पप्पाही तेही सांगितला इकडे लागल इथंच पाणी. 3-4 जणांना विचारला, 3-4 जणांनी इकडे बघायला आणलेला. सगळे सांगितला चांगलं आहे, इकडं लागलच पाणी. 120 फुटापासून पाणी लागल. आता आम्हाला पण वाटलं खरोखर का काय. 3 दिवस सतत माणसं येऊन बघून जात होती. सगळे सांगितलं इथे लागल. झाला बाबा. मग आम्ही विचार केला का बघू आता एकदा ट्राय करून. बोरवेल मागून आणली गाडी. आम्ही पूजा केली, विधी केली, जसं सांगितलेला तसा. म्हणजे अगोदर मुहूर्त बघितलेला ना कधी करायचं. संध्याकाळी 6 म्हणजे 5:30 वाजेपासून टाईम दिलेला तेव्हा कराल. 5:30 वाजता गाडी आली. मग 6 वाजता आम्ही स्टार्ट केला. रुद्राच्या पप्पाही नारळ फोडला, हार लावला. मी स्वस्ती काढून तिथं जागेला शांती गेली, कापूर लावलेला, फुलं ठेवलेली, हळद कुंकू वाहिलेली आणि सगळं केला. मस्त सगळी माणसं पण होती आणि झाली सुरुवात. नंतर थोड्या वेळाने कोणाला जर बोरवेल मारायची असेल ना तर अजून म्हणजे जेव्हा 3-4 जण आपण विचारतो तेव्हा अजून थोड्या जणांना विचारा आणि मगच निर्णय घ्या. कारण की आपले पैसे पण फुकट जातात, वेळ पण फुकट जातो आणि नंतर मनस्ताप होतो नुसता, बाकी काही नाही. आणि विचारतो ते पण खरोखर त्या लोकांना माहिती आहे का. कारण की आता ज्या माणसाला विचारलेला त्यांनी ही विभूती दिलेली गोळ टाकायला, ते टाकून झाला, सगळं करून झाला मस्त. आम्ही पण जाम खुश होतो. आम्हाला वाटलं पाणी लागेल का काय 4-5 दिवस अगोदरच, आणि पाणी तर लागलंच नाही. बोरिंग फेल गेली आणि 65,000 रुपये फुकट गेले आमचे. काही फायदा पण झाला नाही. एवढा राग आलेला ना, तर सगळं पाण्यात गेला. रुद्राच्या पप्पांच्या आठवड्याभर सुट्ट्या झालेल्या. त्यांना चेक करायला आणा, नेऊन घरी सोडा. 2-3 जणांना पाणी बघायला येत होते, त्यांना गाडी पण चालवता येत नव्हती. मग त्यांना घरी पण घालवायला लागायचे. सगळा केला एवढा आणि काही फायदा पण नाही झाला. शिवला घेऊन आम्ही 6 वाजता बोरवेल चालू झालेली लावायला मशीन, तिथून आम्ही तिथंच होतो. तर विचार करा तुम्ही, रात्रीचे आम्हाला 1:30 वाजलेलं तिथं. आम्ही जेवलो सुद्धा नाही आणि फक्त आम्हाला समजला का पाणी लागणार नाही. 650 फूट मारलेली, म्हणजे सांगितलेलं 120 फूटपासून पाणी लागेल. 250 मारली, 300 झाली, 500 झाली आणि थांबवा बोललो आता. तर दुसरी माणसं बोलले बघू आपण अजून 100 ट्राय करू. 100 पण झाली. 600 पण काय नाही, नुसता धुरला चिकट, असं म्हणजे माती यायला लागते असंच धुरला नुसता. आता बघताय ना तुम्ही, असाच धुरला. 600 फूट झाली ना तरी पण धुरला, काही कमी झाला नाही आणि पाणी पण लागलं नाही. एवढ्यांनी सांगितलेला एवढा चुकीचं झाला आणि पाणी काय आम्हाला लागलं नाही आणि पाणी पण आलं नाही. आणि हा ना संध्याकाळी ते सगळं झालं 1-1:30 वाजता, तेव्हा त्यांच्या मशीनी धुतलेल्या ना, मग त्यांच्याच गाडीत पाणी असतो तेव्हा ते असे मशीन धुतात. चला मग भेटू व्हिडिओमध्ये नवीन. बाय.